तर आज संध्याकाळच्या वेळेला मस्त असे रेडी झालेलं होतो आणि मुलांची स्कूलमधून येण्याची वाट बघत होतो. कारण मुलांचा हट्ट होता एका ठिकाणी जायचा. तर त्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. कुठे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर नील स्कूलमधून आलेला होता. त्याला आल्या आल्या खायला दिलं, कारण भूक लागलेली असते आल्या आल्या. मग बाहेर पडलं की त्यांचं भूक चालू होतं, म्हणून आत्ताच घरी असतानाच पोट शांत करून त्यांना घेऊन जातोय. आणि घरातून बाहेर पडलो. संध्याकाळच्या वेळेला मस्त असं छान वातावरण झालेलं होतं. एकदम फ्रेश हवा येत होती, छान वाटत होतं. आणि मॅडम बघा गॉगल घालून इथे बसलेले आहेत. तर आम्ही आलो होतो जत्रेमध्ये. मुलांचा खूप हट्ट होता की जत्रेमध्ये जायचं आहे, झोक्यामध्ये बसायचे आणि थोडीफार शॉपिंग देखील त्यांना करायची होती. म्हणून आम्ही आमच्या गावाच्या शेजारीच असलेल्या एका ठिकाणी त्यांना घेऊन आलेलो होतो. सगळ्यात आधी गेलो आम्ही मंदिरामध्ये नमस्कार वगैरे केला. आणि आपल्या स्त्रियांचं अट्रॅक्शन म्हणजे झुमके. तर हे जे स्टॉल असतं याच्यावरती आम्ही खूप सारी शॉपिंग केली सगळ्याजणींनी. आणि खूप नवीन व्हरायटी आलेली होती यावेळेला. आणि इथं ताई खूप कन्फ्यूज होत्या. मी पटकन मला जे आवडतात ते सिलेक्ट केलं आणि घेऊन टाकलं. त्यानंतर आलो आम्ही झोक्यामध्ये बसायला. तर हा एकदम मोठा आकाशी पाळणा होता. मला तर सुरुवातीला खूप जास्त भीती वाटत होती. त्यानंतर मस्त एन्जॉय केलं. आणि माझा नेहमीचाच पार्टनर झोक्यामध्ये बसणारा तो म्हणजे रुद्र. आम्ही दोघं नेहमी बसतो एकत्र. त्यानंतर अन्वीला देखील गाडीमध्ये बसवलेलं होतं. ती देखील खूप जास्त खुश होत होती गाडीमध्ये बसल्यानंतर. त्यानंतर अन्वीसाठी घेतल्या होत्या ह्या खेळणी, म्हणजे कार आणि एरोप्लेन्स. त्यानंतर आमचा आज उपवास होता दुपारी सोडलेला, म्हणून मी आणि ताईनी मस्त असं बदाम शेक पिला आणि मुलांसाठी आईस्क्रीम घेतला. आणि त्यांनी ऑलरेडी पावभाजी खाल्लेली होती. तर खूप जास्त मजा आली आज जत्रेमध्ये. त्यानंतर आम्ही थोडंफार फोटोजसुद्धा काढले. छान वाटत होतं एकदम. त्यानंतर जे हे आणि बाबा दोघे घरी होते, त्याच्यामुळे त्यांना पार्सल घेऊन आलेलं होतं. पावभाजी आल्यावर छान अशी गरम करून दिली. तर असा होता आपला आजचा छोटासा मिनी व्लॉग. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.